परमेश्वराने आमच्यावर असे कोणतं कार्य सोपवले होते? श्री ज्ञानेश्वर माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली, खरी म्हणजे निवेदन केली, तिची थोरवी जगाला पटवून देणे, हे काम परमेश्वराने आमच्याकडे सोपवले होते. त्यासाठी आम्ही अनेक जणांना माध्यम बनविले. त्यातील एकाचे नाव आहे डॉक्टर नागेश रामचंद्र धनेश्वर. डॉक्टर धनेश्वर म्हणजे आमचे पट्ट शिष्य. जवळजवळ 50 वर्षांचा तरी सहवास. एका वाक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की डॉक्टर धनेश्वरांचा प्रत्येक श्वासोच्छ्वास म्हणजे आम्ही, आणि डॉक्टर धनेश्वरांचा प्रत्येक श्वासोच्छ्वास म्हणजे श्री ज्ञानेश्वरी. एकदा एका बैठकीत आम्ही या डॉक्टरला म्हणालो, अरे, ज्ञानेश्वरी हा काही नुसता वाचायचा ग्रंथ नाही, तर तो माऊलीला शरण जाऊन आपलासा करून घ्यायचा ग्रंथ आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनाचे यथार्थ दर्शन ज्ञानेश्वरीच्या एक ओवीत आहे. मात्र ते ज्याने त्याने आपल्या ताकदीनुसार अनुभवून घ्यायचे आहे. माऊली जे बोलली ते परावस्थेतून बोलली, सर्वसामान्य जीवांकरिता तळमळून बोलली. वैखरी जेथे थांबते, वाचा जेथे विसावते, अशा अत्यंत प्रेममय अवस्थेत माऊली असताना साक्षात श्री सरस्वती देवीने त्या प्रेममय अवस्थेच्या गंगोघात स्नान केले आणि शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली आणि भावार्थपदी पोहोचली. हाच भाव पुढे संतांना दीपिके समान मार्गदर्शक झाला, म्हणून तिचे नाव पडले भावार्थ दीपिका. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. अंतापूरचा निरोप घेऊन आम्ही हिमालयाकडे प्रयाण केले. तेथे केदारेश्वराला जाऊन 12 वर्षापर्यंत राहिलो. नंतर खाली प्रयाग क्षेत्री येऊन निवास केला. तेथील संगमावर तिन्ही त्रिकाळ स्नानगडे. आम्ही पाण्यात शिरल्यावर गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांची कशी धांदल उडत असेल ते वर्णन करून सांगता येणार नाही. आमची भ्रमंती पुढे सातपुडा या भागात झाली. तिथे आम्ही सुपड्या बाबा म्हणून विख्यात झालो. तिथून मध्य प्रदेशात उतरलो. तिथे लोक आम्हाला गौरी शंकर म्हणायला लागले. मग गुजरातमध्ये प्रवेश करून आम्ही देविया बाबा म्हणून ज्ञात झालो. मग तिथून महाराष्ट्रात प्रवेश केला. श्री क्षेत्र पंढरपुरी विठोबाचे दर्शन घेण्याकरता चंद्रभागेचे वाळवंट तुडविले. तिथे एक मजेदार घटना घडली, ती आम्ही नंतर सांगू. तिथून प्रज्ञापुरात आलो. प्रज्ञापूर म्हणजे श्री अक्कलकोट. तिथे श्री स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले. आम्ही एकमेकांशी निवांतपणे बोललो देखील. समर्थांच्या आज्ञेने आम्ही सोलापूर गाठले. श्री दत्त चौकातील शुभराय मठाच्या महाद्वारी येऊन उभे राहिलो. तिथे जनार्दन बुवा भजन करीत होते. राग होता शंकरा. आम्ही उभ्यानेच गर्जना केली, अल्लाख. त्यानंतर काय घडले ते पुढे सांगू. आम्ही नंतर पुण्यनगरीला आलो. तेथून दौंडच्या स्टेशन मास्तराच्या घरी मुक्काम ठोकला. इथेच आमची आणि डॉक्टर नागेश रामचंद्र धनेश्वर या आमच्या पट्ट शिष्याची प्रथम भेट झाली. 24 एप्रिल 1947 रोजी आम्ही पुण्याजवळील धनकवडी येथील मालपाणींच्या शेतात अखेर समाधीस्थ झालो. खरे म्हणजे आम्ही 1930 सालीच समाधीस्थ होण्याचा विचार केला होता, परंतु आमचे पट्ट शिष्य डॉक्टर नागेश धनेश्वर यांच्या अतिआग्रहामुळे तो बेत मात्र पुढे ढकलला गेला. त्यानंतर 17 वर्षांनी म्हणजेच 47 साली तो योग आला. आम्ही समाधीस्थ होण्यापूर्वी
एकदा पुण्याच्या अण्णा काळे यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या घरी तो दिवस संकष्टीचा होता. अण्णा काळे यांच्या पत्नीचे सोवळे ओळे फार कडक. आम्हाला पाहून अण्णाच्या पत्नीच्या कपाळावर आठ्या पडल्या. आम्ही अण्णाला म्हणालो, जा आमच्यासाठी दारू विकत घेऊन ये, जल्दी, हमको जाना है. आम्ही अण्णाने आणलेली दारूची बाटली समस्त ढोसली. हे पाहून अण्णाची बायको बडबडली, आज संकष्टीचे व्रत बुडाले, घरात अभद्र घडले. तेव्हा आम्ही तिला जवळ बोलाविले आणि म्हटले, ती दारू नव्हती, दूध होते. आणि आम्ही बाटलीत असलेली उरलेली दारू ग्लासात ओतली. मद्याचे दूध झाले. आम्ही अण्णाला आणि अण्णाच्या बायकोला म्हटले, तुम्ही दोघांनीही हे दूध पिऊन संकष्टीचे पारणे फेडा. आम्ही तुमच्या घरी आजच्या या संकष्टीच्या दिवशी गणेश बनून आलेलो आहोत. आणि आमचा हाच भक्त अण्णा काळे पुढे प्रसिद्ध काळे महाराज झाले. असे होतो आम्ही आणि आमच्या लीला. समाधीस्थ झाल्यानंतरही आम्ही आमच्या लीला चालूच ठेवल्या आहेत. शिवभक्तीच्या या वाटचालीत नवीन अध्याय सुरू होणार आहे. ते पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. ओम नमः शिवाय. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर जरूर लाईक करा. इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच श्री शंकर महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शंकर. श्री स्वामी समर्थ.